आज आपण अगदी झटपट होणारी व चवीला एकदम स्वादिष्ट लागणारी ओल्या नारळाची खीर बनवतोय. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. ओल्या नारळाची खीर करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला दूध तापवायला ठेवायचं आहे. तर मी अर्धा लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेऊन गरम करायला ठेवलं होतं. तर आता याला चांगली एक उकळी आली आहे. तर हे दूध आपण असंच उकळत ठेवूया, म्हणजे थोडंसं घट्ट होईल. आणि तोपर्यंत आपण इकडे खोबरं भाजून घेऊया. तर कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातले. तूप मेल्ट झालं की यामध्ये 1 वाटी आपण ओल्या नारळाचा कीस घालूया. तर मी नारळ फोडून घेतल्यानंतर त्याचा पाठीमागचा भाग सोलण्याने काढून घेतला होता आणि नंतर त्याचे पातळ काप करून मिक्सरमधून अगदी बारीक फिरून घेतलं. तर आता हे खोबरं आपल्याला या तुपावर 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायचं आहे. म्हणजे या खोबऱ्यातलं आपल्याला मॉइश्चर कमी करायचं आहे, यात जो ओलेपणा आहे तो कमी करायचा आहे. तर लो टू मीडियम फ्लेमवर हे खोबरं आपण भाजून घेऊया. एक 3 ते 4 मिनिटानंतर हे खोबरं थोडंसं कोरडं झालेलं दिसतंय. आता यामध्येच मी काजू आणि बदाम, पिस्त्याचे काप घातलेत. तर असे ड्रायफ्रूट्स खोबरं भाजतानाच घातले म्हणजे त्यांचा कच्चेपणा कमी होतो आणि खोबऱ्यासोबत ते सुद्धा भाजले जातात. तर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता. किसमिस घालता येईल किंवा चारोळीसुद्धा घालू शकता. तर आता इथे एकत्रित मी हे सगळं भाजून घेतलेलं आहे. यामध्ये आता अर्धा कपला थोडीशी कमी मी इथे साखर घेतली आहे, ती घालूया. साखर तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे, तुमच्या आवडीप्रमाणे घालता येईल. आणि 3 टेबलस्पून मिल्क पावडर घातली आहे. मिल्क पावडर घातल्यामुळे खिरीला छान अशी क्रीमी टेस्ट येते. तुमच्याकडे मिल्क पावडर नसेलच तर तुम्ही 2 ते 3 चमचे घरच्या दुधावरची सायसुद्धा घालू शकता. आता मी यामध्ये केशरचं दूध घातलं आहे. तर 7 ते 8 केशरच्या काड्या घेऊन गरम दुधात त्या भिजवत ठेवल्या होत्या. पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर मला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतं आहे, खाली लागू नये यासाठी मी आणखी दूध घातलेलं आहे. तर आपली ही जी छोटी वाटी आहे त्याने 1 वाटी दूध घालायचं आहे. पुन्हा सगळं मिक्स करून घेऊया. तर ही खीर तुम्ही कधीही अगदी पटकन बनवू शकता. घरात नारळ असेल तर बनवायला अजिबात वेळ लागत नाही. तर आता दूध घातल्यावर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण थोडंसं सैल झालं आहे. आपल्याला ही साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटासाठी यावर झाकण ठेवूया. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची. तर आता 2 ते 3 मिनिट झाली आहेत. साखर आपली विरघळलेली आहे. बुडापासून एकदा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि आता जे आपण बाजूच्या गॅसवर दूध उकळत ठेवलं होतं ते पण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. तर ते यामध्ये घालूया. अर्धं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे दूध अंगावर उडत नाही आणि या खोबऱ्याचे गोळेसुद्धा होत नाहीत. आता हे उरलेलं दूध पण घालूया. आपण दूध बऱ्यापैकी उकळून घेतलंय त्यामुळे घट्ट झालेलं आहे. अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि बुडापासून सगळं मिक्स करून घेऊया. चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि यावर फक्त 1 मिनिटासाठी झाकण ठेवूया. म्हणजे वेलची, केशर आणि हे जे ओलं खोबरं आहे त्याचा स्वाद या दुधामध्ये छान उतरतो. 1 मिनिट झालेला आहे. तर आता झाकण काढूया आणि थोडासा गॅस मोठा करायचा आणि मोठ्या फ्लेमवर ही खीर चांगली उकळून घ्यायची आहे. तर जवळपास मी 2 ते 3 मिनिट उकळून घेतली आहे. आपली खीर इथे तयार आहे. ही तुम्ही गरमागरम खाऊ शकता किंवा अगदी फ्रीजमध्ये ठेवून थंड खायला सुद्धा खूप छान लागते. तर आता मी गॅस बंद केला आहे आणि ही जशी जशी थंड होईल तशी आणखी घट्ट होत जाते. तर अवश्य बनवून पहा. तुम्ही ही खीर कधी केली आहे का आणि खाल्ली आहे का कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईबही जरूर करा. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.